अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी 2018 मध्ये पडलेल्या कोरड्या दुष्काळामुळे संत्रा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यावेळी शासनाकडून पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली, मात्र धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हाण येथील संत्रा उत्पादक शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित असल्याचा आरोप करण्यात येत आहे। यासाठी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आजपासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। नुकसानग्रस्त संत्रा झाडांसाठी प्रति झाड 10,000 रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। 2018 पासून सतत पाठपुरावा करून राहिलो। वाढलेल्या संत्र्याचा सर्वे झाला, शासनाने सर्वे केला, सर्वच झालं आणि बाकीच्या तालुक्याला, जिल्ह्याला, बाकीच्या समजा तालुक्याला मिळाले पैसे, पण आम्हाला अजूनपर्यंत 2018 पासून पैसे मिळाले नाही। कलेक्टरचे पत्र आहे, आयुक्ताचे पत्र आहे, आमच्याकडे पालकमंत्र्याचे पत्र आहे। आता आम्ही 2018 पासून सतत पाठपुरावा करून अजूनपर्यंतही आम्हाला 1 रुपया मिळाला नाही। म्हणून आमचं म्हणणं एकच आहे आता का प्रति झाड 10,000 रुपये प्रमाणे आम्हाला आता यांचा म्हणजे जे वाढलेल्या संत्र्याचा सर्वे झाला, संत्र्याच्या हिशोबाने आम्हाला प्रति झाड 10,000 रुपये शासनाने देण्यात यावा। जेथपर्यंत देत नाही, समजा जेथपर्यंत आम्हाला पूर्ण याची हे नाही देत, दखल नाही घेत, तेथपर्यंत आमचं उपोषण सतत चालू राहील। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।